दहशतवाद्यांच्या हल्ल्यामध्ये आसावरी जगदाळेचे वडील संतोष जगदाळे यांचा मृत्यू झाला। दरम्यान आमच्या घरातील एकमेव कमावता माणूस हरपला अशी भावना आसावरी जगदाळे यांनी व्यक्त केली। वडिलांवर अंत्यसंस्कार केले यावर विश्वासच बसत नाही। ज्यांनी हे कृत्य केलं ते राक्षसच आहे। सरकारने आम्हाला न्याय मिळवून दिला पाहिजे अशी मागणी आसावरी जगदाळे यांनी केली। डोंबिवलीतील अतुल मोने यांचाही पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। दरम्यान आमच्या डोळ्यासमोर आमच्या कुटुंबातील कर्ते पुरुष हरपले अशी भावना अतुल मोने यांच्या पत्नी अनुष्का मोने यांनी व्यक्त केली। घडलेला थरारक अनुभव सांगताना संजय लेले यांच्या मुलाला अश्रू अनावर झाले। जेव्हा गोळी मारली तेव्हा माझा हात वडिलांच्या डोक्यावर होता असं हर्षल लेले म्हणाले। पनवेलमध्ये किशोरी पेडणेकरांनी देसले कुटुंबियांची भेट घेतली। पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यामध्ये दिलीप देसलेंचा मृत्यू झालाय। दरम्यान पेडणेकरांनी देसले कुटुंबियांचं सांत्वन केलं। नवी मुंबईतील धक्कादायक घटना समोर आली आहे। अल्पवयीन मुलांकडून केवळ मौज मजेसाठी दुचाकी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकरणी पोलिसांनी 2 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यांच्याकडून 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या। उबर चालकांचे डमी आयडी बनवून मिळतात, त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा धोका निर्माण झालाय। याबाबत उबर कंपनीला जाब विचारण्यासाठी मनसेच्या वतीनं कुर्ल्याच्या मॉलमध्ये घुसून आंदोलन करण्यात आलं। जोपर्यंत अशा आयडी असणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत उबर बंद ठेवावी अशी मागणी मनसेनं केली आहे। वसईतील धक्कादायक प्रकार समोर आलाय। रेसिंगच्या नादापायी एका आरोपीनं थेट 7 दुचाक्या चोरल्यात। त्याला पोलिसांनी अटक केली असून 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बस स्थानकांमध्ये नवीन ई-बस स्थानक सुरू करण्यात येणार आहे आणि त्यामुळे हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचारी आणि हवाई प्रवाशांना या दोन्ही बस स्थानकांचा फायदा होणार आहे। आज दुपारी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। गेल्या 2 आठवड्यांपासून मुंबईकर सततच्या उष्ण आणि दमट वातावरणाला त्रासलेत। मात्र शहरात येणाऱ्या समुद्री वाऱ्यांमुळे तापमानापासून दिलासा मिळणार आहे। मुंबईतील कमाल तापमान 31 ते 33 अंशांवर आहे। झिशान सिद्दीकी यांना दाऊद टोळीच्या नावानं धमकीचा मेल आला होता। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे शाखेकडे हे प्रकरण वर्ग केलंय। धमकीचा मेल अमेरिकेजवळील सर्व्हरवरून पाठवण्यात आल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय। मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील 125 वर्ष जुना प्रभादेवी पूल पाडून तिथे नवीन पूल MMRDA कडून बांधण्यात येणार आहे। त्यासाठी हा पूल पुढील 20 महिन्यांसाठी बंद ठेवण्यात येईल। तसंच पुलाचं बांधकाम आणि पुनर्बांधणीसाठी वाहतूक पोलिसांनी MMRDA ला ना हरकत प्रमाणपत्र दिले। मध्य रेल्वेच्या शीव स्थानकावरील ब्रिटिशकालीन 112 वर्ष जुन्या उड्डाणपुलाचं पाडकाम नुकताच सुरू झालं असून या पुलाचं काम पूर्ण होऊन प्रत्यक्षात पूल खुला होण्यास 1 वर्ष वाट पाहावी लागणार आहे। शीव उड्डाणपूल खुला करण्यासाठी 31 मे 2026चं उद्दिष्ट ठरवण्यात आलं आहे। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाकडून बहुसूचीवरील पात्र मूळ भाडेकरूंना मागणीनुसार रेडी रेकनरच्या 110% रक्कम मोजावी लागते। आता मात्र मोठ्या घरांसाठी मूळ भाडेकरूंना रेडी रेकनरच्या 100% रक्कम मोजावी लागणार आहे। अतिरिक्त क्षेत्रफळासाठी आता कमी रक्कम आकारणार आहे। मोठे नाले, लहान नाले, भूमिगत गटारं, मिठी नदी यांच्यातील गाळ काढण्यासाठी यंदा मुंबई महापालिका 235 कोटी रुपये खर्च करणार आहे। पावसाळ्यापूर्वी नाले स्वच्छ होणं अपेक्षित असताना आतापर्यंत 30% गाळ काढण्यात आलाय। महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या 5वी आणि 8वीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतिम निकाल आज जाहीर करण्यात येणार आहे। शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल शाळा लॉगिन मधून तसंच पालकांना पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे। विजावर भारतामध्ये आलेल्या 111 पाकिस्तानी नागरिकांचं सध्या पुण्यामध्ये वास्तव्य आहे। जम्मू काश्मीरमधील पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं घेतलेल्या कठोर निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील या नागरिकांची माहिती संकलित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। भारतात विजावर आलेल्या या नागरिकांमध्ये मुस्लिम, सिंधी आणि हिंदू समाजाच्या व्यक्तींचा समावेश आहे। घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्पाचं काम सुरू आहे आणि गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घोडबंदर मार्गावरील वाहतुकीत बदल लागू करण्यात येत आहेत। 26 ते 29 एप्रिल या कालावधीमध्ये हे वाहतूक बदल लागू राहणार आहेत। या मार्गावरील वाहतूक भिवंडी मार्गे वळवण्यात आल्यानं या मार्गांवर वाहनांचा भार वाढून कोंडी होण्याची शक्यता आहे। मालवण शहरातील मेढा येथील राजकोट किल्ला इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा नवा पुतळा उभारण्याचं काम अंतिम टप्प्यात आलंय। तर हा पुतळा 200 किलोमीटर वेगानं वाहणाऱ्या वाऱ्याच्या वेगाला सहज तोंड देईल असा बनवला असून ऑस्ट्रेलियातील कंपनीनं याची चाचणी केली आहे। पुणे जिल्हा परिषदेनं महापालिकेला पत्र पाठवून जिल्हा परिषदेच्या मालकीच्या इमारतींच्या बदल्यात 136 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी केली आहे। त्याबाबत महापालिकेनं कोणताही निर्णय घेतलेला नाही। पुणे महापालिकेमध्ये 34 गावं समाविष्ट झाली आहेत। ही गावं महापालिकेमध्ये आल्यानंतर तेथील शाळांच्या इमारती जिल्हा परिषदेकडून महापालिकेकडे हस्तांतरित झाल्या।
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात चिंता व्यक्त होत असताना भारतीय नौदलानं स्वदेशी बनावटीच्या INS सुरतवरून समुद्र सपाटीखालील लक्ष्यावर अचूक क्षेपणास्त्र हल्ला केला। यातून भारतानं आपली सागरी ताकद आणि सामाजिक सज्जता पुन्हा अधोरेखित केली आहे। नागपूर शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण राहावं यासाठी नागपूर पोलिसांनी 48 तास कोम्बिंग ऑपरेशन राबवलं। या दरम्यान पोलिसांनी 33 पोलीस ठाणे अंतर्गत असलेल्या 305 गुन्हेगार आणि हिस्ट्री शीटर्सची झाडाझडती घेतली। पोलिसांनी केवळ त्यांची तपासणीच केली नाही तर प्रत्येक गुन्हेगारासोबत तपास पथकानं फोटो काढून त्याचा अहवाल देखील तयार केलाय। ग्रॅच्युटीबाबत उच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिलेला आहे। कर्मचाऱ्यानं नोकरी सोडल्यास पुढील महिन्याभरातच त्याची ग्रॅच्युटीची रक्कम दिली पाहिजे। त्यापेक्षा अधिक काळ विलंब केल्यास त्या कर्मचाऱ्याला वार्षिक 10% व्याजदरानं ग्रॅच्युटीची रक्कम देणं बंधनकारक आहे, असा निर्वाळा न्यायालयानं दिलाय। शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी केलेल्या विधानामुळे वाद निर्माण झाला। त्यावर शरद पवार गटाच्या रोहिणी खडसे यांनी सडेतोड उत्तर दिलं। लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा देण्यात आली, तुम्ही घरून पैसे भरले नाहीत असं प्रत्युत्तर खडसेंनी दिलं। पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर 2 दिवसात आतापर्यंत सुमारे 500 पर्यटक राज्यात परतले आहेत। दरम्यान आणखी 232 प्रवाशांसाठी आणखी एका विशेष विमानाची व्यवस्था राज्य सरकार करतंय। पहलगाममध्ये अडकलेल्या या प्रवाशांना लवकरच महाराष्ट्रात आणलं जाणार आहे। राज्यातील 12 समितीमध्ये गव्हाची 16,885 क्विंटल आवक झाली। त्याला सर्वसाधारण 2,822 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत संपूर्ण देशभरातून तीव्र संताप प्रतिक्रिया उमटताना पाहायला मिळत आहेत आणि यातच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी एक्सवर एक पोस्ट करत कलमा वाचायला शिकत असल्याचं म्हटलंय। राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील स्वयंपाकघरं आणि स्वच्छतागृहांचा दर्जा आता त्याच्या छायाचित्रांवरून कळणार आहे। यासाठी शाळेचं नाव, शाळेची संपूर्ण इमारत, किचन शेड म्हणजेच स्वयंपाकघर, स्वच्छतागृह आणि पिण्याच्या पाण्याची सुविधा असलेली आणि जिओ टॅगिंग केलेली छायाचित्र अपलोड करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागानं दिले। श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी 350 पेक्षा जास्त अर्ज आलेले आहेत। त्यातून 21 लोक निवडायचे तर सगळ्यांना समाधानी करता येत नाही। उमेदवारी नाही मिळाली तर काम करा, रुसवे फुगवे नाराजी दाखवू नका, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं। पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे। देशवासियांना दहशतवाद्यांचा समूळ विनाश हवाय अशी संपूर्ण देशाची मागणी आहे। या घटनेनंतर मोहन भागवत यांनी देखील संताप व्यक्त केलाय। अष्टभुजा शक्तीनं राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा, ही लढाई धर्म आणि अधर्माची आहे, असं वक्तव्य भागवत यांनी केलं। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम आणखी वेग घेते। आज 232 प्रवाशांसाठी विशेष विमानाचं नियोजन करण्यात आलंय, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे। पहलगाममधील हल्ल्याच्या निषेधार्थ भारतानं पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलायला सुरुवात केली आहे। अटारी बॉर्डरवर दररोज होणाऱ्या रिट्रीट सेरेमनीमध्ये बदल पाहायला मिळाला। भारतीय गार्ड कमांडर आणि पाकिस्तानी गार्ड कमांडर यांच्यामध्ये प्रतिकात्मक हस्तांदोलनाची परंपरा बंद केली जाईल। याशिवाय कार्यक्रमादरम्यान दरवाजे देखील बंद राहतील। वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पीक विमा मिळालेला नाहीये आणि त्यामुळे तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीसाठी अमरावतीच्या अंजनगाव सुरजी तहसील कार्यालयावर महाविकास आघाडीच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं। काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे आणि उबाठाचे आमदार गजानन लवटे यांच्या उपस्थितीमध्ये आंदोलन करण्यात आलं। कोल्हापुरात फुटबॉल सामन्यादरम्यान प्रेक्षकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। हाणामारी नियंत्रणासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला। कोल्हापूरच्या मुरगुड परिसरात एका तरुणाला विवस्त्र करून बेदम मारहाण करण्यात आली। मारहाणीमध्ये तरुण गंभीर जखमी झालाय। मारहाणीचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे। दरम्यान जखमी तरुणाला उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। जामखेडच्या वसतिगृहात विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली। हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल झालाय। दरम्यान आमदार रोहित पवारांनी पोलिसांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत जोरदार टीका केली आहे।